सांगेन ती गोष्ट, पण एका अटीवर. अमेय तांबे. दूरदर्शन, संध्याकाळी 7 वाजता मुलाखत. नेहा जोशी यांची. नेहा जोशी माझी शाळेतली मैत्रीण. लहानपणापासून वाटायचं की टीव्ही वाले माझ्या घरी कधी येतील का, आणि येतील तर कशाला येतील. काय आहे माझ्याजवळ? न नाव, न कला, न ॲक्टिंग, न वैभव. एक मध्यमवर्गीय घरातली, स्वतःचं व्यक्तिमत्व नसणारी बाई. लग्नाला 10 वर्ष झाली. 3 मुलं पदरात पडली. वाटलंच होतं मला. 10 मिनिटं सुद्धा स्वतःसाठी काढायची ना म्हणजे कठीण आहे या मुलांपुढे. हॅलो. हां बोला मॅडम. गुड्डीशी? अहो ती रोज रोज का तुमच्या मोबाईलवरनं फोन करते? बरं बोलते. हॅलो. हां गुड्डी. हे बघ, तू रोज बाईंना त्रास देत जाऊ नकोस. हां हे बघ, आणि दादा तुला शाळेतून आणेल. फोन ठेव आता. हां ठेव बघू. हो, पुन्हा फोन करायचा नाही, कळलं? हो बाय बाय बाय. संसार रेटायचा, नवऱ्याच्या मुलांच्या सुखदुःखात स्वतःला वाहून न्यायचं, हेच जीवन मेलं. पण तरी मला असं का वाटतं की कधीतरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला टीव्ही वाले येतील, आणि ते वाटणं खरं झालं तर? अय्या, खरंच बेल वाजली. केबलवाले नवीन चॅनल सुरू झालेला आहे. कुठे लक्ष आहे? चॅनेलवाले माझा इंटरव्ह्यू घ्यायला. अरे बापरे, खरंच की शूटिंग चालू आहे. येतीलच एवढ्यात वर. काय सांगणार मी टीव्ही वाल्यांना? त्यांना सांगण्यासारखं तर काहीच नाही. हो, सांगेन ती गोष्ट, पण एका अटीवर. हा इंटरव्ह्यू टीव्हीवर दाखवायचा नाही, त्याची चर्चा सुद्धा कोणाबरोबर करायची नाही. मग मी सांगायची तरी कशाला ही गोष्ट? मनातलं बोलून मन हलकं होतं म्हणतात ना, म्हणूनच बहुतेक. मुग्धा भावेचं, मुग्धा गोडबोले झाल्यानंतरचा, म्हणजे साधारणपणे लग्नाला 1 महिना झाल्यानंतरचा घडलेला हा प्रसंग. मी लग्न होऊन सासरी आले. त्या दिवशी दुपारी अचानक फोन आला. फोन अमेयचा होता. अमेय तांबे. माझं मन खूप अस्वस्थ झालं. तो एकदा भेटायचं म्हणाला म्हणून मी त्याला घरीच बोलवलं. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता बेल वाजली. ये. बस. पाणी.
किती दिवसांसाठी आलास? 2 आठवड्याला सुट्टीत. अमेरिकेत रुळलास आता? मी मुंबई मिस करतोय. तुझं कसं चाललंय मॅरिड लाईफ? एक मिनिट. हां, सासरे आजारी असतात ना, झोपलेत. मॅरिड लाईफ ना? ठीक आहे. ठीक म्हणजे? बरं, ते जाऊ दे. तू काय घेशील? जेवून आलोय. काही घेणार नाही. दोघांनी आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. अमेय तांबे, गोरा पान, देखणा. खूप हुशार, सगळ्या कलेत, खेळात पहिला. त्याचं ते आकर्षक व्यक्तिमत्व आणि गोड हसणं. कॉलेजचा हिरो होता तो. आम्हा कॉलेजच्या मैत्रिणींना अमेय आवडायचा, पण अमेयला मात्र आवडायची मी. ही गोष्ट त्यांनी मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना सांगितली होती. पण मी मात्र माझ्या प्रेमाची कबुली तेव्हा दिली नव्हती. आमच्या गाठीभेटी मात्र वेळप्रसंगी होत होत्या. वर्ष कसं भरकन निघून गेलं. त्याचं शिक्षण पूर्ण झालं. तो MBA करायला अमेरिकेला गेला. जाण्यापूर्वीच्या भेटीत त्यांनी मला प्रपोज केलं होतं. माझी लग्न करशील? काय? माझी लग्न करशील? मला जसा स्वप्नातला राजकुमार हवा होता तसा मिळाला होता. मी खूप सुखावून गेले होते. मी त्याला मान हलवून होकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचा अमेरिकेहून कधीतरी फोन येत असे, पण अभ्यास असल्यामुळे आमच्या प्रेमाच्या गप्पा थोड्या बाजूलाच राहिल्या होत्या. त्याला अभ्यासाचं प्रचंड टेन्शन होतं आणि लोन काढून गेल्यामुळे बहुतेक पैशाचंही टेन्शन असावं. मी मात्र माझ्या आईवडिलांना खूप खात्रीने नाही पटवून देऊ शकले. माझा त्याच्यावर विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. येईल, नक्की येईल. गप्प बस. चांगलं स्थळ चालून आलेलं आहे. ते हातातून असं जाऊ द्यायचं नाहीये, समजलीस? त्यांनी या खात्रीच्या कुटुंबाशी माझं लग्न लावून दिलं. या भेटीत अमेय खूप भावूक झाला होता. मला एकदा डोळे भरून बघायचं होतं म्हणून आला होता. त्यांनी खालच्या मानेने सगळं बोलून दाखवलं. त्यांनी फक्त माझ्यावर आणि माझ्याच वर प्रेम केलं होतं. खूप खूप प्रेम केलं होतं. तुझ्यावर असणाऱ्या माझ्या प्रेमाची तू कल्पनाच करू शकली नाहीस. मला वाटतं माझं प्रेम तुझ्यापर्यंत कधी पोहोचलंच नाही. तू माझी वाट सुद्धा. काय करू शकत होते? माझ्या आईवडिलांसमोर माझा नाईलाज झाला. एक विचारू? काय? तुझं माझ्यावर कितपत प्रेम होतं? की ते वन साइडेड होतं, खूप होतं. मुलाप्रमाणे मुलगी आपलं प्रेम कधीच व्यक्त करत नाही. तू मला प्रपोज केलं होतंस, मी होकारही दिला होता. एक मध्यमवर्गीय लाजाळू मुलगी हा शिवाय जाऊन काय दर्शवणार? सासऱ्यांना भेटू? नाही, ते नाही, म्हणजे ते झोपलेत. अमेय, मला कळलंय आतल्या खोलीत कोणी नाहीये.
आतल्या खोलीत सासरे झोपले तरी सांगण्याची स्थिती तुझ्यावर काय हवी? घरात कोणीही नसताना तुला तिसऱ्या व्यक्तीचा आधार का घ्यावासा वाटला? तुझा जर माझ्यावर विश्वासच नव्हता तर प्रेम कुठून असणार आहे? अमेय, माझंच चुकलं, मी तुला ओळखू शकलो नाही. अरे अमेय, घरात कोणी नसताना सुद्धा मी तुला बोलवलं, कारण माझा तुझ्यावर विश्वास होता, माझ्यावरही विश्वास होता. पण तरी सुद्धा आपल्या दोघांमध्ये तिसऱ्या काल्पनिक व्यक्तीचा आधार घेणं मला आवश्यक वाटलं. माझ्यावर रागवू नको रे अमेय. मी तुझ्यावर प्रेम केलं, असं नाही करते. मला असं तोडून जाऊ नको रे. तुझा जर माझ्यावर विश्वासच नव्हता तर प्रेम कुठून असणार आहे? माझंच चुकलं, मी तुला ओळखू शकलो नाही. अमेय निघून गेला होता, तो पुन्हा कधीच भेटला नाही. माझ्या मनात प्रेमाच्या दोऱ्यांचा आणखीन गुंता करून गेला. पण झालं ते बरं झालं. अमेय आणखीन थांबला असता आणि माझ्या मनातून तो काल्पनिक आधार निसटला असता तर. जाऊ दे, 3 मुलांच्या आईने असा भलता विचार करायचा नसतो. ही गोष्ट माझी आणि माझ्यासारख्या अनेक मुलींची असते. परिस्थितीप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करत राहायचं. जे घडलंय ते चांगल्यासाठीच घडलंय हाच विचार करायचा. पण त्या भेटीनंतर मी अमेयच्या मनातनं कायमची निघून गेली असेन का? आपलं काय, मनातला गुंता एकट्यानेच बोलायचा आणि मन हलकं झालं की मनाच्या कोपऱ्यात तसाच ठेवून द्यायचा. हे असंच चालतं, असंच चालणार. खाली कोणी आलं नसणार. कोणी येतंय माझा इंटरव्ह्यू घ्यायला